नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सेबीने जे नवीन रूल्स आणलेले आहेत तर कोणते आहेत ते रूल्स, त्यानंतर स्टॉक मार्केटवर आणि ट्रेडर्सवरती याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर या दोन्हींवरती याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे, हे सगळं अगदी साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये कुठलेही कन्फ्युजन न ठेवता आपण जाणून घेणार आहोत. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपले फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, स्पेशली 6 रूल्स आणलेले आहेत. यातला सगळ्यात पहिला रूल आहे तो म्हणजे पर एक्सचेंज 1 वीकली एक्सपायरी. आता याच्यामध्ये एक्सचेंज ठरवणार आहे की कोणती एक्सपायरी ठेवायची आहे हे सेबीने सांगितले. म्हणजेच आपल्याकडे जनरली 2 एक्सचेंज आहेत, एक आहे NSE, एक आहे BSE. तर मग आता कुठलं एक्सचेंज कोणती एक्सपायरी ठेवणार ते त्यांनाच माहीत. मग ते त्या पद्धतीने आता काही दिवसामध्ये डिस्क्लोज करतील. जनरली माझं जर ॲझम्पशन पाहिलं तर BSE जे आहे ते बँक एक्सची एक्सपायरी कंटिन्यू ठेवेल आणि NSE जे आहे तर ती बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे ती कंटिन्यू ठेवेल फॉर वीकली एक्सपायरी. अदरवाईज बाकीचे कॉन्ट्रॅक्ट्स हे मंथली एक्सपायरीमध्ये येणारच आहेत. याच्यामागचं बेसिकली रिझन काय, तर सगळ्यात हायेस्ट जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात किंवा कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूज असतात तर त्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळतात, निफ्टीमध्ये नाही. त्यामुळे तर मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲज अ ऑप्शन बायर किंवा ऑप्शन सेलर ही गोष्ट तुम्हाला कशी इम्पॅक्ट करेल. जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर ऑप्शन सेलरला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण लाँग कॉन्ट्रॅक्ट्स जनरली फार सारे ऑप्शन सेलर्स प्रेफर करतात, कारण त्याच्यामध्ये ऑप्शनला प्रीमियम चांगला मिळतो म्हणून. आता जर ऑप्शन बायर म्हणून तुम्ही पाहत असाल तर ऑप्शन बायरसाठी ही सुद्धा फायद्याचं आहे. का, तर जनरली लोक काय करत होते की वीकली एक्सपायरी असल्यामुळे आणि रोजच एक एक्सपायरी असल्यामुळे लोक रोज झिरो हिरोचे ट्रेड्स करून पैसे घालवत होते, कमवत कोणीच नव्हतं. त्यामुळे ही गोष्ट फार चांगली आणि महत्त्वाची आहे की आता तुमचे पैसे सेव्ह होतील आणि तुमच्याकडे बाकीचेही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही मंथलीमध्ये ट्रेड करू शकता, मंथली कॉन्ट्रॅक्ट्समध्ये. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट स्टॉकमध्ये बाईंग करू शकता किंवा मग स्विंग ट्रेड्स प्लॅन करू शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या फायद्यामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा ॲज अ ऑप्शन बायर. त्यामुळे नाराज होण्याची बिलकुल गरज नाही आहे. आता हा दुसरा रूल आहे ते म्हणजेच लॉट साईज वाढलेली आहे. किती ते पहा. कॉन्ट्रॅक्ट साईजच्या बाबतीमध्ये सेबीने सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट साईज नॉट लेस दॅन 15 lakhs. ओके, म्हणजेच काय की जर तुमच्याकडे कुठलेही कॉन्ट्रॅक्ट असेल NSEमध्ये किंवा BSEमध्ये, निफ्टी, बँक निफ्टी वगैरे वगैरे, तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू हे 15 लाखांपेक्षा कमी असता कामा नये, हेच फक्त सेबीने सांगितलं आहे. मग आता पहा, निफ्टीमध्ये सध्याची जी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे तर ती आहे 25च्या लॉटसाठी साधारण 6-6.5 लाखाच्या आसपास. आता तीच लॉट साईज वाढवून जर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 15 लाख झाली तर किती होईल, तर साधारण माझ्या मते 60-65च्या आसपास ती लॉट साईज जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की 75 होईल, 100 होईल, 200 होईल, तर तसं बिलकुल नाही आहे. हे अगदी साधं सिम्पल आहे. ओके, त्यामुळे याच्यामध्ये बिलकुलही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता ही जी लॉट साईज वाढलेली आहे तर याच्यामध्ये जे ऑप्शन बायर आहेत त्यांना डिस्करेज करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु इथे माझं मत असं आहे की हे ॲक्च्युअल ऑप्शन सेलरला डिस्करेज करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं याच्यामध्ये दिसतं आहे. का, पहा, जनरली जे ऑप्शन बायर असतात ते एका लॉटनं कधीच ट्रेड करत नाहीत. ते 2-3 लॉट, 4 लॉट, 5 लॉट असेच ट्रेड करतात. एक लॉट कोण ट्रेड करतो, जो नवीन ट्रेडर आहे तोच. त्यामुळे इथे काय होणार आहे की तुमची क्वांटिटी जास्त येणार आहे लॉटमध्ये. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही आहे. त्यामुळे जे 3-4 लॉट तुम्ही बाय करून काम करत होतात तर ते तुम्ही एका लॉटमध्येच करू शकता. त्यामुळे तुम्हाला ब्रोकरेजही कमी द्यावं लागेल. परंतु जे छोटे ऑप्शन सेलर होते, कारण ऑप्शन सेलरला जास्त मार्जिन द्यावं लागतं, तर जे छोटे ऑप्शन सेलर होते जे 1-2 लॉटने ट्रेड करत होते तर त्यांच्यासाठी आता थोड्याशा प्रॉब्लेम्स निर्माण होतील याच्यामध्ये. आता हा जो रूल आहे हा 20 नोव्हेंबरपासून ॲप्लाय होणार आहे आणि 1 वीकली कॉन्ट्रॅक्टसुद्धा 20 नोव्हेंबरपासून ॲप्लाय होणार आहे, इमिजिएट ॲप्लाय होणार नाही आहे. त्यामुळे इथे डिस्करेज करण्याचं काम हे ऑप्शन सेलरचं आहे, ऑप्शन बायरचं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सेलरची जर इम्पॅक्ट होत असेल ना तर मला असं वाटतं की जे काही ऑप्शनचे प्रीमियम्स आहेत तर ते वाढतील, हे लक्षात घ्या.
आणि वाढण्यामागचं कारण हेच असणार आहे की असं सपोज करा की समजा सध्या 1 लाख रुपये देऊन मला 1,000चा प्रीमियम मिळतो ॲज अ ऑप्शन सेलर, तर मी तो प्रेफर करेल कारण मला 1% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळते आहे. परंतु समजा आता जर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जास्त झाली आणि माझ्याकडनं जर जास्त पैसे घेण्यात आले, तर मी काय करणार की वरचे जे काही ॲडिशनल पैसे मला द्यायचे तर त्याच्या बदल्यामध्ये मी जास्त प्रीमियम डिमांड करणार आणि त्याच्यामुळे प्रीमियम वाढत जाणार. ओके. आणि जर प्रीमियम वाढले तर जे ॲट द मनीमध्ये कॉल किंवा पुट बाय करत होते तर त्या बायर्ससाठी प्रॉब्लेम असणार आहे कारण त्यांच्याकडे लिमिटेड कॅपिटल आहे. मग ते काय करणार, ते आउट ऑफ द मनीमध्ये शिफ्ट होणार आणि तिथले जे प्रीमियम्स कमी झालेले असतील ते बाय करणार आणि याच्यातनं काय होणार, त्यांची विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे ती ऑटोमॅटिक कमी होणार OTMमध्ये गेल्यामुळे. त्यामुळे या गोष्टीचा व्यवस्थित विचार व्हायला हवा होता, परंतु आय थॉट की हे एवढं सोपं नाही आहे जेवढं त्यांनी ठरवून केलेलं आहे ते. तरी पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेलच आणि समजेलच काय होते ते. आता पुढचा रूल आहे तो म्हणजेच इन्क्रीज 2% मार्जिन ऑन एक्सपायरी. 2% मार्जिन एक्सपायरीला ते जास्त घेणार. मग याचा ऑप्शन बायरला काय फायदा आहे, तर काहीच नाही. लॉस काय आहे, काहीच नाही. का माहिती आहे, कारण ऑप्शन बायर म्हणून तुम्ही 100% प्रीमियम आधीच देत आहे, याच्यापेक्षा जास्त काय देणार, काहीच नाही. मग हे जे काही एक्सपायरीला 2% मार्जिन इन्क्रीज होणार आहे हे कोण देणार, तर हे 2% इन्क्रीज मार्जिन ऑप्शन सेलर देणार. ओके. की जो फक्त ऑप्शन सेलर एक्सपायरीला ऑप्शन सेल करायला आला ना तो देणार. म्हणजे पहा की 2% कशाच्या, तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या. आता कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू सध्या किती आहे, 6 लाख आहे, ती वाढून होणार आहे 15 लाख. 2% म्हणजे 1 लाखाला 2,000 म्हणजेच 15 लाखाला 30,000. 30,000 रुपये त्याला शेवटच्या दिवशी एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत. जर त्याची पहिल्यापासून पोझिशन कॅरी फॉरवर्ड नसेल, फक्त एक्सपायरीच्या दिवशी जर तो ऑप्शन सेल करायला आला असेल, तर इतरांपेक्षा ज्यांनी आधी ऑप्शन सेल केलेत त्यांच्यापेक्षा 30,000 रुपये पर लॉट त्याला जास्त द्यावे लागतील. म्हणजेच काय होईल, तिथेसुद्धा तो डिमांड काय करेल, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करताना की वरचे जे 30,000 रुपये मी देणार आहे तर त्याच्या बदल्यामध्ये मला काही प्रीमियम रिसीव्ह झाला पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय, ते बर्डन ॲट द एंड पुन्हा ऑप्शन बायरवरतीच येणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यामुळे याचाही व्यवस्थित विचार व्हायला हवा होता. आता जर आपण पुढचा रूल पाहिला तर त्याच्यामध्ये पहा, इंट्राडे मॉनिटरिंग ऑफ पोझिशन लिमिट हे ॲप्लाय होणार आहे 25 एप्रिलपासून. आता याचा सर्वसामान्य ट्रेडर्सशी काही संबंध नाही. का, तर सध्याही दिवसातनं 2दा आपली पोझिशन साईज जी आहे ती मॉनिटर होतच असते, परंतु ते सतत मॉनिटर केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्याच्याबद्दलचं काही क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्यालाही जास्त माहिती नाही आहे. त्यामुळे याचा काही संबंध आपल्याशी नाही. त्यानंतर आता पहा, अपफ्रंट कलेक्शन ऑफ प्रीमियम हे होणार आहे फेब्रुवारी 2025पासून. आता अपफ्रंट कलेक्शन ऑफ प्रीमियम हे कुणाला इम्पॅक्ट करेल, तर हे ऑप्शन बायरलाही नाही आणि ऑप्शन सेलरला इम्पॅक्ट करत नाही. हे कोणाला इम्पॅक्ट करणार, हे ब्रोकरला इम्पॅक्ट करणार. कसं ते पहा. ॲज अ ऑप्शन बायर मी 100% प्रीमियम देऊन माझा लॉट बाय केला आहे. ओके. ॲज अ ऑप्शन सेलर मी माझा 100% मार्जिन देऊन, जे काही सेबीने सांगितले ते मार्जिन देऊन मी सेल केला आहे. बरोबर. मग ब्रोकर जो आहे तर त्या ब्रोकरकडनं 100% मार्जिन जे काही ऑप्शन बायरने दिलेलं आहे तर ते सगळ्याच्या सगळं मार्जिन सेबी त्यांच्याकडे ठेवणार ॲज अ कोलॅटरल. ओके. काही प्रॉब्लेम यायला नको भविष्यात म्हणून. त्यामुळे ब्रोकर आणि सेबी यांच्यातला हा इश्यू आहे, त्यांचं ते पाहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजेच कॅलेंडर स्प्रेड जो आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे कॅलेंडर स्प्रेड, तर ही रिमूव्ह करण्यात आली आहे त्यांच्या लिस्टमधनं. ही सुद्धा फेब्रुवारी 2025पासून हा रूल ॲप्लाय होतो आहे. आता कॅलेंडर स्प्रेड जो आहे तर पहा, कॅलेंडर स्प्रेड हे जनरली या महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स आणि नेक्स्ट मंथचे कॉन्ट्रॅक्ट्स ते रोल ओव्हर करताना ते ॲडजस्ट करण्यासाठी ते करतात आणि प्रीमियम रिसीव्ह होण्यासाठी करतात आणि मार्जिन रिक्वायरमेंट कमी होण्यासाठी करतात. परंतु याचा फार काही म्हणजे लोक यूज करत नाहीत. हे मुळातच लेस दॅन 1% असे लोक आहेत ऑप्शन सेलर की जे याचा यूज करतात. त्यामुळे याचाही फार काही कोणावरती इम्पॅक्ट होणार नाही आहे कॅलेंडर स्प्रेडचा सुद्धा. म्हणजेच काय, एकंदर या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये जे काही लॉट साईज इन्क्रीज झालेली आहे आणि जे काही मार्जिन द्यायचं आहे तर याचं ॲट द एंड बर्डन जे आहे तर ते ऑप्शन बायरवरती येणार आहे. त्यामुळे ऑप्शन बाईंग थोडंसं टफ होणार आहे, एवढं मात्र नक्की. परंतु
जेवढी अपेक्षा होती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 25 लाखापर्यंत वाढवता येईल असं सांगितलं होतं, तर असा एवढा मोठा बिग चेंज बिलकुल झालेला नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे काही रूल्स आहेत हे अप्लाय झालेले आहेत आणि त्याच्या डेट्ससुद्धा वेगवेगळ्या आहेत. इमिजिएट कुठलेही ॲप्लिकेशन नाही आहे हे लक्षात ठेवा. तर मग अशा पद्धतीनं बिलकुल घाबरण्याची गरज नाही आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक मार्केटमध्ये फक्त ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंगच आहे असं नाही आहे. ज्यांच्याकडे तेवढं आता कॅपिटल नाही आहे की जे ते करू शकतात, त्यांनी सरळ सरळ इक्विटीमध्ये शिफ्ट व्हावं. ओके, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामधनं त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी, ट्रेड करावा, स्विंग ट्रेड प्लॅन करावा, इंट्राडे ट्रेड्स करावेत, बिलकुल करावेत. कारण तिथे कधीच कुठले रूल्स वेगळे अप्लाय होऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवा. कारण ते इक्विटी मार्केट आहे, त्याच्यावरती काहीही केलं जाऊ शकत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हे नवीन रूल्स आलेले आहेत. यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.